हरी हरिने घरी कोंडिले हरिने कामा घातिला चिरा विठ्ठवरा मुकविले हरिने दिवे केलीसाठी पाडिली तुटी सकरांची हरिने कामा घातिला चिरा विठ्ठवरा मुकविले तुका म्हणे वेगळा नोहे तुका म्हणे वेगळा नोहे हरी हा भोळे भोवताला हरिने कामा घातिला चिरा विठ्ठवरा मुकविले विठ्ठला जगतवंद्य जगत पूज्य प्रतस्मरणीय पंचम वेदाचे कर्ते श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपल्याला गवळींच्या माध्यमातून हरीची पद्धतीची माहिती सांगतात. कोणाची सांगायची हरीची हरीबद्दलची आणि माध्यम कोण आहे माहिती ज्याच्या द्वारे आपल्याला ती माहिती होण्याचे माध्यम कोणतं आहे गवळणी. जसं मुंबईच्या दिल्लीच्या बातम्या आपल्याला कळतात माध्यम असते मोबाईल किंवा टीव्ही ते माध्यम असतं बातम्या तिकडे त्याच्यातून माध्यम असतं हे तशी माहिती आहे हरीच्या बद्दलची आणि माध्यम आहे गोपातल्या गोपिका विठ्ठला. करण्याच्या पूर्वी या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी माझी गुरुजी केशव बाबा आपल्या सर्वांचेच गुरुजी ते गुरु म्हणजे केशव महाराज सोटकर आणि गुरुबंधू विठ्ठल महाराज खांडवे शिवदेव या दोन संत महात्म्यांच्या दर्शनाचा हा आलेला योग म्हणून अगोदर त्यांचं दर्शन घेऊ. श्री संतांची माता
संतांची माथा आवाज राखली जरा आता गणपती थोडस कमी का करा श्री संतांची आता झाले माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री स्वरूपाला प्राप्त झालेले जे संत ते श्री संत काय श्री हा शब्द फक्त देवाच्या बाबतीत वापरला जातो श्रीची महापूजा श्रीची प्रक्षापूजा श्रीची पूजा श्रीची आरती म्हणून श्री संत श्री स्वरूपाला प्राप्त झालेले संत श्री स्वरूपाला प्राप्त झालेले जे संत ते श्री संत हा ते दोन श्री संत म्हणून श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि काय सांगायचं निवांत झालो विश्रांती पावलो आता काम भाळा उतरी पुढचं काम तुम्ही सांभाळा ना पुढचं काम माझं तुम्ही सांभाळा मी सांभाळणार नाही सांभाळणार मी नाही आता पुढचं सांभाळणार सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे कारण इथं जे माझ्या तोंडातून येईल ते माझ्या तोंडातून येईल पण माझा नाही प्रभू मी जे जे बोले ते ते तुमचे तसे कविले प्रभू मी जे जे बोले ते ते तुमचेच म्हणून अवधारी जे आपुले आपण द्यावा म्हणून ऐका तुम्हीच शिकवलेलं आणि तुम्हीच आता ऐका फक्त तोंड माझं सांगणं तुमचंच आहे तुमच्याकडे एक मागणी आहे माझी तुम्हा दोन ह्या संत दोयांच्याकडे आपली काय मावली मागणी तुमचे दासिका दास आशीर्वाद द्यावा हा आशीर्वाद द्या मला तुमचा आशीर्वाद घ्यायला मी ठरलो कोणाचा आशीर्वाद घ्यायला तुमचा आशीर्वाद घ्यायला मी ठरलो कीर्तन सांगायला जे बाद आलो नाही काय पाहू लागलो आपण आज जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हरीच्या कृष्णाच्या बाबतीत जी माहिती आहे की नाही जगन महाराज रामाची बरीच माहिती आहे रामाचं नाव रामाचा बाप रामाच्या माईचं नाव रामाच्या बायकोचं नाव रामाच्या सासऱ्याचं नाव माहिती आहे रामाच्या शत्रूचं बी नाव माहिती आहे रावणाबद्दलची बरीच माहिती कृष्णाबद्दलची बरीच माहिती आहे कृष्णाचं नाव कृष्णाचं गाव कृष्णाचा बाप कृष्णाची माय कृष्णाचे भाऊ बरीच बरीच माहिती आहे त्या दोघांबद्दल पण हरीबद्दलची माहिती काहीच नाही या नाशिक कोणाचं सांगा मला हरीचं गाव कोणतं हरीची माय कोणती हरीचा बाप कोणता काही त्याचा सासरा लग्न झालंच का नाही पहिली गोष्ट कोणाला ठेवून आणि झालंच होतं तर बायको म्हणजे मला पुसण्यापेक्षा गोकुळात जाऊ ना मला माहिती विचारण्यापेक्षा मी काय सांगतो मला त्या गोकुळातल्या प्रत्येक बाईला माहिती हरीबद्दल त्या गोकुळातल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गोपिकाला प्रत्येक महिलेला काय माहिती आहे कशाच्या बद्दलची हरीबद्दलची मग तिथंच चला तिथंच जाऊ आणि त्यांनाच आपण विचारू आणि मग त्या गोपिका सांगतात आप हरी बाहेर
माहिती पाहिजे. हरी कुठं आहे, हरी कसं आहे, हरी काय आम्हाला सांगा ना थोडस. आम्हाला काही माहित नाही, आम्हाला विचारायचं तुम्हाला म्हणून आम्ही आलो. त्या म्हणलं काय सांगाव, कुठं सांगाव काय. अहो आत हरी आहे बाहेर हरी आहे. हरी कुठे आहे? आत हरी बाहेर कशाच्या आत हरी, कशाच्याही आत हरी. कशाच्या आत हरी, कशाच्याही या शब्दानं जगातले सगळे पदार्थ डोळ्यासमोर घ्या. कशाच्याही आत हरी आणि कशाच्या बाहेर हरी तर कशाच्या बी बाहेर हरी. कशाच्या बी आत हरी आहे आणि कशाच्या बी बाहेर. इतकंच काय तर त्या हरीनं त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या स्वरूपात हे सगळं जग कोंडून टाकत आहे. त्या हरी, तो हरी कशाच्या बी आत आहे, कशाच्या बी बाहेर आहे. आणि त्या हरीनं हे संपूर्ण ब्रह्मांड आपल्या घरात, त्याच्या स्वरूपरूपी घरात कोंडून टाकलेले. एवढा मोठा तो आहे. हरी हा व्यापक सर्व, की त्या हरीच्या स्वरूपामध्ये सगळं ब्रह्मांड कोंडून टाकले. हरीने हरी कोंडिले. आणि जी वस्तू अशी असते ना, कधीही असती, कुठेही असती, कशातही असती, कधीही असती, कशातही असती आणि कुठेही असती, त्या वस्तूला वेदांत शास्त्र व्यापक म्हणतं. काय म्हणतंय? व्यापक. व्यापक शब्दाचा अर्थ असा आहे की जे कुठेही असतं. व्यापक शब्दाचा अर्थ असा आहे जे कुठेही असतं, जे कधीही असतं आणि जे कशातही असतं. काय काय मला जे कुठेही असतं, जे कधीही असतं आणि जे कशात बी असतं त्यालाच व्यापक शब्द वापरतो. व्यापक शब्दाचा अर्थ असा आहे जे कुठं असतं, कधी असतं आणि कशात बी असतं त्याला व्यापक म्हणत जावं. फक्त एकमेव हरीचे, एकमेव हरी. हरी दुसरा असा दुसरा एकही पदार्थ नाही जो कुठे बी आहे, जो कधी बी आहे आणि जो कशात बी आहे. दुसरं नाही बरं का. मागळे महाराज, जगन महाराज फक्त हरी एकमेव अद्वितीय ब्रह्मा.
हरीच असाय तो कुठं बी आहे, कधी बी आहे, कशात बी, त्याला म्हणतात व्यापक. त्या हरीचं स्वरूपावरून जर तुम्ही अन्य पदार्थांचा विचार केला, अन्य वस्तूंचा विचार केला, तर अशी जगात काय या ब्रह्मांडात अशी एकही वस्तू नाही की जी कुठे बी आहे, जी कधी बी आहे आणि जी कशात बी. आता जाऊद्या, लांब नाही जायचं आपल्याला, आणि मी मुले लांब जाता येत नाही जास्त, आपली थलीतच बघू. आता मग सांग, तुम्ही थल्या वस्तूचं आपण चिंतन करू. आता ही खुर्ची आहे, व्यापक शब्दाप्रमाणे अर्थ काय केला, जे कुठे बी असतं, कधी बी असतं आणि कशात बी, त्याला म्हणायचं व्यापक. आता ही खुर्ची कशी आहे पहा, ही खुर्चीची सुद्धा म्हणे तिथं हात भरला का पलीकडे बी आहे, इकडे आहे का तिकडे आहे, पुढी आहे का माग आहे, जिथं मांडली तिथंची इतकी जागा सोडून ती पुन्हा कुठं आहे, कुठंच नाही. मंठा तालुका तुम्ही जालना फिरायला हिंडले तर ही पुन्हा कुणीकडेच दुसरीकडे तुम्हाला सापडणार नाही. गंधर्वांचं एकच तुम्ही शुद्ध. आणि हे का सांगितलं मी, या ठिकाणचा समाज सगळा सुज्ञ आहे. आमच्या विठ्ठल भाऊ महाराजांनी, माझ्या गुरुबंधूंनी सुज्ञ केली ती सगळी मंडळी महाराज, म्हणून जास्त डोकं खायचं काम नाही इथं, आणि लावायचं तर नाहीच नाही. आपण व्यापक शब्दाचा अर्थ पाहिलो. ही खुर्ची जिथं आहे तिथं अन्य ठिकाणीचा अभाव, अन्य ठिकाणीचा काय आहे, अभाव आहे. मग कुठं नाही आहे तिथे कुठं. पण एका प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. आता दुसरा प्रश्न आहे, कधी बी एका, कुठं बी एका, कधी बी एका, कधी बी एका. मांडली तर पूर्ण ते उचलत नाही तो लोक ना, मांडल्यापासून तिथे आणि उचलत नाही तो लोक तिथे. मांडली आणि उचलली मला आता पुन्हा इथं म्हणजे कधी बी नाही, कुठं बी नाही, कधी बी नाही, कशात बी नाही. खुर्ची या बायकात आहे का खुर्ची, त्या वायरात आहे का खुर्ची, त्या गुळाच्या डोळ्यात आहे का खुर्ची, म्हणजे अन्य ठिकाणीचा अभाव आहे. ती आहे तिथंच ती भाव रूप प्रतिष्ठा येत असते. म्हणजे कुठं बी नाही, कधी बी नाही, कशात तुम्ही तुमचं तुम्ही पाहा ना, तुम्ही तिथं म्हटलं तिथं घरी बी जिथे तितक्या जागेत अन्य ठिकाणी तुमचा सुद्धा अभाव आहे. हा नियम सगळ्या सृष्टीचा पदार्थाला लागू पडत असतो. बाकी सगळ्या सृष्टीचे पदार्थ हे व्यापक नाही, परिच्छिन्न नाही. जे पदार्थ कधी असतात, कधी नसतात, कुठं असतात, कुठं नसतात, अशा पदार्थांना शास्त्र काय म्हणते, वेदांतशास्त्र परिच्छिन्न. ज्याला देशाची, काळाची, वस्तूची मर्यादा लागू पडते त्याला म्हणायचं परिच्छिन्न. आणि ज्याला देश, काळ आणि वस्तू ची मर्यादा नसते, ते अमर्याद असतं, त्याला म्हणतात व्यापक. आणि हरी हा व्यापक, तो कुठं बी आहे, कधी बी आहे आणि कशात बी आहे. आणि म्हणून ती गोपिका सांगू त्या माणसाला, आता हरी बाहेर बाहेर हरी हरी घरी कोंडी. असा हरी, असा हरीचं स्वरूप आहे. बरं बाई, तुम्ही आम्हाला त्या हरीबद्दल सांगता. तुम्ही एखाद्या डोळ्यानं पाहिलं का हो? जसं तुम्ही रामाला अयोध्येत पाहिलं, कृष्णाला कुठं पाहिलं, गोकुळात पाहिलं. कृष्ण तुम्ही रोजच पाहता गोकुळात, कृष्णाला गोकुळात पाहता, रामाला अयोध्येत पाहिलं. तसं हरीला एखाद्या कुठं पाहिलं का? नाही नाही पाहिलं. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी सोडून आल्याने.
पाहिलं. आणि कोणामुळे पाहिलं, कसं पाहिलं, तर या संतांमुळे पाहिलं. बरोबर. संत समागम प्रगटला पाहिला याचा अर्थ कळाला. पाहिला याचा अर्थ काय करायचा, कळाला. ज्ञान दृष्टीनं कळाला आणि भक्त दृष्टीनं पाहायला सुद्धा झाला. म्हणून त्या गवळणी सांगतात, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी दिले. फार भाग्यवान होते मला त्या गोकुळातल्या बाया. गोकुळातल्या ज्या बाया होत्या खूप भाग्यवान होत्या. तितकं भाग्यवान कोणीच नाही. अनेक भक्त झाले देवाचे. अनेक भक्तांपैकी भाग्यवान भक्त म्हणून त्यांच्याच नावाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि मी ना केलेलं ना, मी कोण शिक्कामोर्तब करणार, मलाच काही कळत नाही अजून. जाहीर करत होते आणि शिक्कामोर्तब केले निळोबा महाराजांनी. धन्य भाग्याच्या त्या जन्माला संसार, भाग्यवान या शब्द त्यांच्या नावाच्या रीती लागला गेला. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, त्यांच्या ध्यानी मनी नित्य काळ हरी, करिता काम धंदा दृष्टी त्याचे वरी. हातात कोणतंही काम असू द्या, धुणं असू द्या, स्वयंपाक असू द्या, भांडी असू द्या, झाडझुड असू द्या, ध्यान तिकडं. त्यांच्या ध्यानी मनी नित्य काळ हरी. बोलता चालता जेविता निरंतरी, बोलताना असो, जाताना असो, जेवताना असो, ध्यानात देव, ध्यानात कृष्ण. म्हणून धन्य भाग्याच्या त्या जन्मला संसार. असं निळोबा महाराजांच्या जवळ आता त्यांचं काय सांगू मला. कबीर महाराजांची कीर्ती ऐकून काही लोक बघतात. कबीर महाराजांची कीर्ती ऐकून काही लोक काशीला गेले त्या काळात. कशासाठी? फक्त त्यांची दर्शन व्हावं म्हणून. कबीर फार मोठे भक्त होते महाराज. कबीर काय सामान्य भक्त? हा, कबीराच्या मागे केले देव शिलिविन होते त्यांच्या सोबत. म्हणजे काही लहान भक्त होते का? अधिकारी भक्त होते. म्हणून त्यांचा अधिकार, त्यांची कीर्ती ऐकून या बाबाजी महाराज प्रिया, महाराज प्रिया Hare
तुम्हाला सर्वांच माझ्या आधी माहित असतील, नसतील काय का संतोष महाराज, बरोबर आहे, संतोष महाराज इंचेकर आलेले. संतोष त्यांच्या नावाचं संतोष आहे. संतोष कशाला म्हणतात, प्राप्त स्थितीत जो समाधानी असतो त्याचं नाव आहे संतोष. प्राप्त स्थिती, हा जी स्थिती आपल्याला प्राप्त झाली त्याच्यात जो समाधानी राहतो त्याला काय म्हणतात, संतोष. हा संतोष, प्राप्त स्थितीत समाधानी असणं याला म्हणायचं संतोष. संतोष हे आमचे बाबा आहेत. आणि त्या दादा ऐकलं काय सांगू तुमच्या मी आता. तर कबीर महाराजांची कीर्ती ऐकून बरेच लोक त्या काळात काशीला गेले, त्यांची भेट घ्यायला, त्यांचं दर्शन घ्यायला गेले. कबीरची काशीत राहत होती, त्यांचं घर कुठं होतं, काशीला होतं. हिंदी भाषेत पट्टा तो हिंदी भाषा बोलत होती, मराठी नाही. आई 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 कहाँ की मंडली है, कहाँ की मंडली, बोले हम तो भाई महाराष्ट्र. अरे वाह वाह बहुत दूर आए आप. हाँ बाबा जी आपका दर्शन लेना था, रोज दिन की इच्छा थी, करके हम आ गए. ठीक है आइए बैठिए, बैठ लिए, पानी पिए जरा, ठीक झालं. कहाँ कैसे आए, कैसे आए, कुछ नहीं आपके दर्शन के, मेरे दर्शन के लिए आए. हाँ बोले मेरा क्या दर्शन देते बोले तुम. अरे तुम्हारे बहुत बड़े भक्त बताऊं मैं. मेरा नाम नहीं, हम तुम्हारा नाम, मेरा नाम सुनना होगा, लेकिन क्या करते हो नाम को सुन के. कबीर कबीर क्या कहे, अरे जाओ जमुना तीर. कबीर कबीर क्या कहे, अरे जाओ जमुना तीर. और एक एक गोपी के संग में बह गए कोटी कबीर. कबीर कबीर काय घेऊन बसला तुम्ही, जाय यमुनेच्या काठावर जा, तिथे एक एक गोपी म्हणजे कोटी कोटी कबीर. विठ्ठला महाराज म्हणतात, धन्य भाग्याचा त्या जन्म संसार. ठीक आहे ठीक आहे कळलं. आणि त्या हरीचं त्यांना दर्शन झालं, त्या हरीला त्याने जाणलं. बाई तुम्ही त्या हरीला दर्शन झालं, पाहिलं, कळाला हरी. तो हरी कळल्यानं त्या हरीमुळे तुमच्या जीवनात काय बदल झाला. दुसऱ्या चरणात हरी शब्दाचा अर्थ काय, इच्छा. त्या हरीनं माझ्या जीवनातल्या सगळ्या इच्छाच निवृत्त करून टाकल्या. हरीने कामात हातीला चिरा घातल्याने याचा अंतःकरणाच्या सर्व लहान मोठ्या मध्यम स्वरूपाच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या निवृत्तच झाल्या. इच्छाच नाही राहिली कशाची, इच्छाच नाही राहिली कशाची, इच्छाच नाही राहिली कशाची. निरीच्छित झालं, उन्मनावस्था प्राप्त झाली.
कोणत्या अवस्था प्राप्त झाली फक्त मन आहे, आज काहीच नाही. नुसतं काय नुसतं आज शरीरात नुसतं मन आहे, मनात काहीच नाही. शरीरात नुसतं काय आहे, मन आहे, मनात नुसतं घराची घरात काही नाही. तसं नुसतं काय घरात जाऊ घर तुम्हाला तसं नुसतं शरीरात मन आहे, पण मनात काहीच नाही, कशाचीच इच्छा नाही राहिली. म्हणून हरीने कामा घा इच्छा नाही म्हणजे काय 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 लागत आहे. अहो तुम्हाला आम्हाला इच्छा असते म्हणून लागत आहे. कशाची ना कशाची, 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 कशाची ना कशाची. तुम्हाला आम्हाला इच्छा असतात म्हणून त्याच्या मागे आपण लागतो, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. त्या बाईच्या मनात, त्या बायांच्या मनात इच्छा नाही राहिली कशाची. हरीने कामा घाटला एकदम माझ्यासारखा होता तर आडमुठ माझ्या तुम्हाला पैसा लागत नाही का, परत पती बी लागत नाही का. पती म्हणजे नवरा नाही मस्त चहाची पती. एकदम मला तुम्हाला पैसा आणि पती दोन्ही लागत नाहीत का आता. मग इतके तुम्ही निरीक्षित आहे का म्हणल्या. अहो आम्हाला गरज लागतं पण आम्हाला इच्छा नाही राहील त्याची बी. वित्त वाला मुकमी, वित्त म्हणजे पैसा, वर म्हणजे पती. पतीची इच्छा राहिली नाही, पैशाची इच्छा राहिली नाही. पहिलं काम हरीनं हे केले त्याच्या अंतःकरणात जाऊन. हरी कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. अजून काय काय केलं ऐकन तिसऱ्या चरणात. अजून काय काय झालं हरीच्या येण्यानं तुमच्या अंतःकरणाबद्दल. अजून काय झाला. हरीने जीवे केली साठी. साठी करणे म्हणजे आपल्यासारखं करणे, आपल्या बरोबरीचं करणे. साठी शब्दाचा अर्थ काय होतो, आपल्या बरोबरीचं करणे, आपल्यासारखंच करणे, आपण जसे तसंच समोरच्याला करणे. हा अर्थ आहे साठी शब्दाचा. बाप रखमादेवरू विठ्ठलाच्या आणि आपल्या सर्वांसाठी. तिथं साठी येतं पण तुम्ही ते पण तुम्ही तिकडे ध्यानात ध्यानात नसता तुम्ही. साठी शब्द आला ना. आज हरिपट रोज आहे ना आपलं शब्द. देवता म्हणलं अहो काय संकर आपल्या संस्कारी करून तिथं शब्द साठी आलेला आहे. आपलं हे बघा काय लय बोलायचं हाकाचं सिंदूर कुणाचं बोलता येत नाही. तिथल्या तिथं तर बोलताच येत नाही. कारण इथं बोलायचं काय सगळेच. हा साठी शब्दाचा अर्थ होतो आपल्या बरोबरीचं करणे, आपल्यासारखं करणे. आणि विठ्ठलाची भेट घेतली की माऊली म्हणतात विठोबा निवडणुकीची भेटी पूर्णी नाही जीवेसाठी. जीवपणाने तो राहतो ना. जो विठ्ठलाची भेट घेतो त्याला विठ्ठल जीवदशेतून मुक्त करतो आणि आपल्यासारखं देव.
हरिणी जुवे केलीसाठी पाडीली तुटी सकाळ आणि त्याने त्या हरिण सुद्धा तेच केलं. माझ्या जीवाला त्याच्यासारखं करून टाकलं, मला त्याच्यासारखं करून टाकलं. त्याच्या बरोबरीच म्हणजे मी आधी जीव होते, आता आपण सध्या जीव येतो. देव भेटत नाही तो लोक आपण जीव, देव भेटत नाही तो लोक आपण जीव. जीव भेटल्याच्या नंतर आपली साधना जर बिनचूक असेल तर मग तो देवची दिवस निवृत्त करतो आणि आपलं देव म्हणजे देव कळतो. करायचं नाही ऐकत तुम्ही आहे की तो अंगण अंगी तो एवढी करायचं काय तर तिथं करायचं काहीच नाही, फक्त ध्यानात घ्यायचंय सगळं. ध्यानात वस्तूर करायचंय, ध्यानात वस्तूर करायचं. हरिणे जीवे केली साठी त्या हरीनं आम्हाला जीवदशेतून मुक्त केलं. आणि पाडी आता जीव दशात नाही राहिले म्हणल्यावर मग नवरा राहिला का, पोरगा राहिलं का, पोरगी राहिली का, सून राहिली का, ही वही जावई राहिलं का, माम बहिणी फुई बहिणी राहिल्या का, चुलते चुलत्या राहिल्या का, काका मामा राहिले का, हे काही राहत नसतंय. पाडीली तुटी सकाळी आणि म्हणून सावसंत म्हणतात तूच आमचं जे की विठ्ठल बापू माय तुझा माय बाप बंधू जन पाडीली तुटी सकाळी. त्या गुरुनी सांगितल्या, गोपिका सांगितल्या गोकुळातल्या आमची अशी अवस्था झाली, त्या हरीला आम्ही स्वीकारलं म्हणून, त्याचा स्वीकार केला म्हणून, त्याला जाणलं म्हणून. ठीक आहे बरं माऊले व्हा म्हणजे तर सांगा तो हरी नेमकं आम्हाला जर भेटायचं असलं तर तो हरी हाय कुठं, ते म्हणजे कुठं सांगू. भेट कोणाची होत असती, आपल्या उंची वेगळं आहे. भेट कोणाची घेता तुम्ही, जे तुमच्या वेगळे दुसरं येते ती भेट होईल ना. ही वही भेट हे की वही तू वेगळी वही ही वही भेटून असते बाबा. तिन्हीची भेट ही एक ना ही वही भेट भेट दोघात होत असते. भेट कोणाची होत असते, तिथं दुसरं काही नाहीच ना. का म्हणे वेगळा नो हे हरी तुमच्याहून वेगळाच नाही. महाराज सांगतात हरी तुमच्याहून वेगळाच नाही. कशाची भेटा नाही सर तुका म्हणे वेगळा नव्हे. मग कुठे हरिया भोय भरला नाही आज मी दृष्टीने पाहिला जेणे बनी अवघात
तुम्ही म्हणता ना पण काकडे म्हणजे वासुदेवाच्या अभंगातून का नाही आणि मुली मग म्हणताना जरा एखादं ध्यान दिलं पाहिजे काय आहे का नाही काय येतं काय असं जेणीवणी अवघा वासनेचा उधावा खाव त्या वासनेमुळे आपल्याला ते कळत नाही आपल्याला लय वासना कशाच्या आणि त्या वासनेचे बीज आज नाही त्या वासनेचे बीज काय आहे मग वासनेचा पुसावा ठाव अज्ञान घालवा मग करते वासनेचा पुसावा मग ओळख जातो वासुदेव मग त्याची प्राप्ती आहे मग जरी वणी अवघा अरे सगळीकडे देव देवाशिवाय तुला काहीच नाही घालवा घनादाट हरी तुम्हाला नाही करतो बरेच सांगते पण हरिपडाचं नाव रोजच ज्ञान द्यावा हरी हा वैकुंठात राहणार हरी आणि तेवढी तो सगळा कचाकच भडा दिसायला लागलाय भरला घनदाट कोण दिसते बाप दिसते का माय दिसते बायको दिसते का नातू पण दिसते वावर दिसते का घर दिसते काहीच नाही दिसते फक्त हरी दिसते भरला घनदाट हरी दिसते त्या दिशेने आपल्याला न दिसते त्या दिशेने आपल्याला न दिसते का नसे हा न दिसते फक्त नसे असं म्हणू नका बरं का बऱ्याच ज्या जगातल्या गोष्टी तुम्हाला दिसत नसतात त्या असतात त्या दिसत नसतात आणि त्या आता या फुलाचा सुगंध या फुला सुगंध असे का न दिसते का न दिसते न दिसते पण असे का नक्कीच असे त्यामुळे दोन्ही असे का दिसते तुम्ही बोट टाकला बाहेर त्या आवाज येतून त्याला ध्वनी म्हणते मग तो त्याच्यात असे का नसे पण न दिसे असे पण याच्यात बी सुगंध असते पण जाऊ दे अवघड कशाला तुम्ही जे आम्ही 4 चाकी गेले आणि तुम्ही 2 चाकी आणले असतील 2 व्हीलर 4 व्हीलर त्याच्या टायरमध्ये हवा असे का नसे असे म्हणून तुम्ही पर्यंत येतात त्या टायरमध्ये हवा असते पण जाताना दिसते का न दिसते जातानी न दिसते भरतानी बी न दिसते कावाच न दिसते पण असे पण ती जातानी दिसत नाही भरतानी दिसत नाही येतानी दिसत नाही आणि कवा दिसत नाही पण नसे का मग दिसत नाही म्हणून असे जरी दिसत नसे तरी ती जरूर असते तसाच हरी दिसत नसे तरी पण तो असते मग ती हवं काढण्यासाठी तसं आपल्याला ते जास्त भान तसं तसा हरी पायासाठी जे लागतं ते आपल्या जवळ नसे हरीला पायासाठी हे थोडी हरी घडला गंधाट कोणी दिसला तसं आपल्याला दिसण्यासाठी जन्म जरी असली तरी पण आपल्याला नसते काहून न दिसते तर त्याचं एक कारण आहे त्याला पाहण्यासाठी जे लागत असे ते तुमच्या जवळ नसते त्याला पाहण्यासाठी जे तुमच्याजवळ असायला पाहिजे ते तुमच्या जवळ ज्ञानदृष्टी हरप ज्ञानदृष्टी आणि कातडीची दृष्टी आहे ती दृष्टी कोणती आहे कातड्याची दृष्टी कर्मशक्ती म्हणजे कातडीचे डोळे ते ज्ञानाचे डोळे नाही ज्ञानाचे डोळे हरवले म्हणून तो न दिसे आणि त्याला पाण्यासाठी ज्ञान दृष्टी लागेल ज्ञान मी नाही एके उपाय करूशी जितुके आणि केवळ जितुके तरी अधिकची कोण पिसे रुखी म्हणून त्याला पाण्यासाठी ज्ञानच लागत त्याला पाण्यासाठी फक्त काय लागत ज्ञानच लागत त्याला मिळवण्यासाठी भक्तीच लागत त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी भक्तीच लागत त्याला पाहण्यासाठी त्याला जाणण्यासाठी ज्ञानच लागत
आणि या प्रपंचाच्या आसक्ती निवृत्त करण्यासाठी वैराग्यच लागेल. म्हणून या 3 गोष्टी परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जवळ असल्या पाहिजे बरं का. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती देवाची भेट घेण्यासाठी, ज्ञान भेटलेला देव कळण्यासाठी आणि वैराग्य या संसाराची आसक्ती सुटण्यासाठी. हे 3 गोष्टी असल्या तर आपण परमार्थात पूर्ण उत्पन्न जाऊ शकतो, पूर्ण होऊ शकतो, देवच होऊ शकतो. आणि या 3 गोष्टी तर पैकी एखादी जरी गोष्ट कमी पडली आपल्या जवळ काय म्हणजे नसलं एकही गोष्ट कमी जमत नाही. तंत पाहिजे तिने चपण मारा बाबा एखाद्या नसलं ते काय अभिषेक कुकलावायचं काय ते कुकत असतं बाबा काही नसलं तर तुम्ही माझं गुरु यंत्र बरोबर गुरु असे नाही. आता पण अन्न सुद्धा चालता तिथं ढकून जातं काही बी इथं नाही काही धक हे तिन्ही आता माऊलीची गोष्ट सांगतो. मग मी एखादी माऊली स्वयंपाक बसली, पाणी येईन पीठ बी आणि चूक नाही, आगलीच नाही, टाकाने पोळ्या चुटकन मारा भूक लागली, कशावर शेकायचं, कशावर भाजायच्या. स्वयंपाक करायला 3 गोष्टी लागतात, नाही लागत, पाणी लागत, पीठ लागत आणि आग्नी बी. 3 मधली एक गोष्ट कमी जमत नाही म्हणजे महाराज इष्ट आहे पण पाणीच नाही. आणि मग काय पोळे खाऊ घालता का मात्र ते पीठ उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एक नाही एक काम. तसं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3ही गोष्टी साध्य करत असल्या पाहिजे. हा हरी आपल्याला वेगळाच नाही असं साधू संतांचं म्हणणं आहे. का म्हणे वेगळा नोहे हरी हा भोवे भोवसाला. तुमच्या अंती भोवती तुमच्या बरोबर सदैव हरी, सतत हरी. म्हणून त्याची भेट होणं शक्यच नाही. मला माहिती कधी भेट होईल काय खंडपणी नाही. लई सती आपली भेट झाल्या पण मला अजून भेट घ्यायला नाही झाली. रोज मी घरीच आहे. मला माझी भेट होतच नसती कारण माझ्याहून कोणी वेगळं लागतं भेटीला आणि देव आपल्याला वेगळा नाही. देव आपल्याला वेगळा नाही म्हणून देवाची भेट होणं शक्य नाही. देव तुमच्या जवळ गेला. तुका म्हणे का वेगळा नव्हे हरे हा भोवे भोवताला. त्याला भेटायचं असेल तर मी पदवी सांगितलं मग भक्त व्हा, भेटतो. भक्ती करा तेवढे पराकुटीची भेटतो. रूप घेऊन सगून रूप घेऊन भेटतो. असो आपण अभंगाचा भावार्थ केला. आता तुम्ही भजन करा माया म्हणा.
सगळ्याचा जे जे कार झाला, सगळ्याची नाव आपण घेतले. आता तुम्ही सगळ्याची कुठे घेतली, तुम्ही आमच्यात घेतले नाही. तुम्हाला ऑब्जेक्शन घेता मिळावं, आमच्याच घेतले नाही. आता तुमचे काय तुमचे नाव तरी घेण्यासारखे आहेत का बोला? तुमचे घेतले असते मी नाही, तुमचे घेतले असते तुमचे आहेत काही घेत होय. मग थोडं तुमचे घेतले असते समजा, मॅच काय मावच काय माने का तुमच्या बायका तुमचं नाव घेतलं कसा करत तिला घेतलं असं करत प्रमुख नाव यायचे घेतले बा साधू संताचं देवाचं. तुमचे नाव घेऊन करू काही काय होणार आहे मला? मग आपल्या जीवनातलं काही दुःख जाईल का, मला आनंद होईल का, मग जन्म मरण तुझं मग याची इथलं काहीच होणार नाही. दुःख जायचं नाही, आनंद व्हायचा नाही, जन्म मरण चुकायचं नाही. या नावाने दुःख जातं, आनंद प्राप्त होतो आणि जन्म मरण चुकायचं. म्हणून हे नाव घेतलं पाहिजे. म्हणून हे नाव आता फक्त याच्यात एक महत्वाचं एक नाव सुटलं बरं का माऊली. आता मी तर सांगतो तुम्हाला, एक लय कसं सुटलं ते मी आपण कीर्तन झाल्या राहणार. आपलं कीर्तन कुठं झालंय? आपण नाही गावात असतं तर म्हणजे नाव चुकतच नव्हतं. मारुती महाराज म्हणजे झालं असतं ना. हा आता इथं नाही मारुती त्याच्यात ते म्हणतात तुला आज मग ध्यान होईना का रे? आणि त्या माझ्या गुरुवर यांच्या गुरु म्हणता त्याच्यामुळे माफी शरण शरण हनुमंता. पण आता आमचा राग धरू नका. आम्ही लेकरं तुमची तुम्ही या. आता आम्हाला क्षेत्राला सुरुवात करायची आणि ते तुम्ही क्षेत्र ऐकायला आई हनुमंत बिराजी असो आपण अभंगाचा भाव केला असो तरी धरायचं. आणि आजचा जो मुख्य प्रतिपाद्य विषय असतो देवाने गोकुळात केलेला लीला त्याला चरित्र म्हणतात. त्यात उच्चारात केला ते उच्चारावे देवी केले यार काय विचारावं काय केलं त्यानं ते सांगावं. आता मी थोडक्यात सांगतो मला काही मोठं माहिती नाही तेवढं. हा आणि ज्याला माहित आहे ना त्याला बी नाही सांगता आलं. शास्त्र मुखाचा शिल्ला बापुडा आणि चिरल्या झाडा जीवा त्याच्या वेद जाणून गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैची. शास्त्रानं काय सर्वज्ञ सर्व जाणणारा. त्या सृष्टीत काय आहे ते सर्व ज्याला कळतं त्याला म्हणतात सर्वज्ञ आणि सर्वज्ञ वेद.
पण त्या सर्वज्ञ वेदाला सुद्धा हा परमात्मा नेमका जसा आहे तसा सांगता आला नाही. कळे न कळे पण आपण सांगायचं काम फक्त भुला पाहिजे. असो नसो भाव आलो तुझी कृपा दृष्टी हे माझ्याकडे. म्हणून आता त्या भगवंताचं चरित्राचं थोडक्यात आपल्याला चिंतन करायचं. ते चरित्र फार अफाट आहे महाराज. हा आता आपला जो मला झालेला म्हणून अर्धा घंटा असेल कमी वेळ झालं नाही. ते खटवड्याकडे घंटा आता मुक्ती कसं होईल मग बरा असू द्या. आता तुम्ही आता सगळे श्रोते या ठिकाणचे सुज्ञ येत जाणकार श्रोते येत. इतकं काही तुमच्या पुढे निश्चित बसायचं काम नाही. असं खडा न खडा हा देत नाही देत काही तुम्ही काही मिस जाईल. जे सांगितलं ते ऐकायचं आणि जे सांगितलं नाही आलं ते समजून घ्यायचं की बाबाने नाही सांगितलं. हातात होईल देवाचा तुरुंगात जन्म झाला मथुरेत. देवाच्या सांगण्यावरून वसुदेवानी देवाला गोकुळात आणून ठेवलं रात्रीच्या रात्रीच. गोकुळाची जन्मली माया वसुदेवाने पुन्हा मथुरेत नेली. तुरुंगात नेऊन ठेवली देवकी मातेच्या समोर. ठेवल्याबरोबर रडे माया करी एकांत नामा म्हणे उठते दूतो. नाही सांगितलं इथं आणून ठेवलं गोकुळात भगवंताला. गोकुळात ठेवल्याच्या नंतर सकाळी 5 वाजताच बायाच्या कारणावर कुणी कुणी गेलं कुणी कुणी नाही त्याच माहीत. पण कोणती कुठं त्या जगावर आण देतात ते म्हणतात ना. आणि मग तिथून सगळीकडे प्रसार होतो त्या गोष्टीचा. सकाळी 5 वाजताच बायाच्या चर्चा सुरू झाल्या. रात्री पाटील बाई पोरग झालं, पाटील बाळातीन झाली, रात्री पाटील बाळातीन झाली, रात्री पाटील पोरग झालं. बाई चर्चा सुरू झाली. मग द्यायला माहिती होतं त्या म्हणायचं रात्री झाली का? हो. काय झालं? पोरग झालं. कसं आहे दिसायला? ती म्हणजे मी पाहिलं कुठं अजून कसं दिसायला. आणि म्हणजे सांगेली वय अरे मग चाललं का पाहायला तर जाऊ ना. आणि मग चाललं तर नको कोणाची आहे ही तिच्या पुढे ती तिच्या पुढे. एक धावी एकी पुढे वाटी वाटी. सकाळी 5:30 पाऊण 6 वाजता खत वाडा भरला नंदराजाचा. 50 बाया त्या वाड्यात गेल्या. कशाला तर लिप रुपया कसं आहे दिसलं कसं आहे दिसलं बापासारखं दिसतं का माझ्यासारखं दिसतं. गेल्या बाळा त्या खुलीच्या यशोदा मात्र ठेवलं होतं बाळणपणासाठी. त्या खुलीच्या 4 बाय एक बाई पाटाचा वडा होता तो काय कोतराचा वडा होता का अजून होतं कोणी बी. त्या काळातले पाटील उभारते. एक बाई सरासर ती म्हणजे तुम्ही नका मी जाईन. ती शेजारी जरा ती जरा दोस्तांची होती. ती काय दिली नाही तेवढी. धडा ती बाई त्या खोलीत गेली. त्या खोलीत यशोदा मात्र ठेवलं होतं बाळणपणासाठी. त्या खोलीत गेली. यशोदा मातेने पाहिलं. अगं म्हणे काय करते काय नाही म्हणे पोरगं पाहिजे. सध्या नेमकंच मी पाजले झोपी घातले त्याला झोप लागली. झोपी जर नाही मला आंधी पाहायचं तिचं नातच मला आंधी पाहायचं. ती तरी धड गेली त्या लेकराच्या अंथरुणाजवळ. त्याच्या अंगावर असं पांढरं शुभ्र एक वस्त्र टाकलेलं होतं. तिनं पांघरून यशोदा मातेनं ते वस्त्र बाजूला केलं. आणि त्या बाई त्या पोराकडे पाहिलं बरं तो मृदंगाचार्य तुम्ही माझ्याकडे पाहिलं का. त्या बाईनं त्या पोराकडे पाहिलं आणि त्या पोराने त्या बाईकडे डोळे भरून पाहिलं. त्या बाईनं त्या पोराकडे पाहिलं आणि त्या पोराने बी त्या बाईकडे डोळे भरून पाहिलं. त्याच्यानंतर मात्र त्या बाईनं पुन्हा कोणाकडेच नाही पाहिलं. त्याच्यानंतर पुन्हा त्या बाईनं मात्र पुन्हा कोणाकडेच नाही पाहिलं. पाहिल्या वेधळावी पैसे जीवी जोडवून. त्याला ज्यानं डोळे भरून पाहिलं ना तो त्याच्याकडे डोळे भरून पाहत असतो. तो ज्याच्याकडे डोळे भरून पाहत असतो ना तो पुन्हा संसाराकडे पाहत नसतो.
बी म्हणू ना ते असं काही म्हणजे निराश माझ्यासारखं नव्हतं गेलेलं कोणाची पायासारखं होतं तुझी निधळी मोठी चंद्र कमर नाही ना हस्त भुजन हस्त हाल कारे ढोल कारे घडी घडी माणसाला पाय वाटतं ना काही पायासारखं असल्यावर होय नारायणदेवा आता असे बाबा जरी जर म्हटले पण पान कोट घेते पाय वाटायला मला आता आमच्यात काय आहे का काय पायासारखं तुम्हाला आता घरच कोणी पाहत नाही तर पाहायचं कसं पाहत ते पायासारखा होता पायासारखा होता म्हणून ती सारखी पाहू लागली डोळा मुख आहे तैशीच ती उभी राहील ती आपल्या डोळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि दुसरी पाहत होती त्याच औषधी जागीच उभी राहिली पाहतच उभी राहिली 10 मिनिटं गेले 15 मिनिटं गेले अर्धा घंटा 2 घंटे 3 घंटे गेले त्या बाकीच्या बाय ताटकळे त्यामध्ये पाचीच करू ती पाचीच करू आपल्याला काय दिसत होतं त्या जलांना काही सही नाही आपल्याला पाव द्यायची का नाही आपल्याला पाव द्यायची का नाही 12 वाजले 12:30 तहान भुकेची टाइम झाला पण तिला भूक नाही तिला आलं नाही सदा समाधान सकळांचे सदा समाधान बाईला 12 वाजले 1 वाजले तरी तहानही लागेल आणि भूकही लागेल ने तहान भूक नाही लाज आली पण लाजही वाटत ना आपण काही पुसल्या पुढे जाऊन एकलीच लेकराला पाहायला लोक बाकी म्हणजे काय एक झाली काही एक सारखं पाहायला लागले त्यांच्याकडं हिला काय जिकडून पाहिलं नाही ना ने तहान भूक नाही लाज अभिमान विधिले जनार्दनी देवती भेटून टाकलं बाकीच्या बाया आल्या त्या खोलीत मध्ये पाहते का आम्हाला पाऊस येते का नाही घरून लोट दिलं बाजून या बाकीच्या बाईने पाहिलं तर त्याचं तसंच झालं बाकीच्या बाईने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं बी तसं झालं का पाहिली वेळेला बैसेची तुका म्हणे देवे आणि ओस्त केल्या देव भावे सगळ्या देव भाव विवृत्ती त्या गवळणी झाल्या महाराज सगळ्यांना आनंद झाला तो आनंद त्यांनी गावात साजराही केला गुढ्या लावून पताके करती कथा गाती पण हा आनंद फार काळ नाही त्यांना भक्ताला का नाही भक्ताला त्याचं कारण नाही या बाबाने रांगताच गावात चोऱ्या काही सुरुवात केली चोऱ्या म्हणजे म्हशीच्या नाही बरं का म्हशीच्या नाही बैलाच्या नाही मुगाच्या उडदाच्या नाही कापसाच्या नाही आता रांगता जायचा आणि कोणाच्या घरचं दही कोणाच्या घरचं लोणी कोणाच्या घरचं दूध कोणाच्या घरचं तूप असं चोरून खायचा दररोजच्या तो कार्यक्रम सुरू केला गावात आपले मित्र बरोबर घेतले 4-2 मित्र असतेच प्रत्येकाला असं नाही की तो खराब लय म्हणजे कोणी मित्र नसतात तुम्ही किती काही पक्ष करा कार्यकर्ते तुम्ही किती
काही पक्ष काढा कार्यकर्ते भेटते नाही स्टार प्रचारक भेटते काय काय असते मला पण नाही माहिती पण ते आहे कार्यकर्ते भेटते मतदार सब भेटते लोक वाटत पाहिजे नवीन पक्ष निघाल पाहिजे माझ्या काय चालत बरोबर सुरू झाला कार्यक्रम आज या घरी उद्याच्या घरी परवाच्या घरी करता 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 अर्ध्याची गाव पेटल्या गेलो हो चोऱ्या त्याच्यावर कोणाचा संशय बसतो ना एवढं शिरकून कशाला खाईन कशाला पिन पण आधी चोऱ्या होत नव्हत्या बाया म्हणून लागल्या आता कसं काय व्हायला हे पट्टे झाल्यापासून आणि चोट्याला कोणी पोट नाही म्हणजे काय म्हणते ना त्याच्या ध्यानात आलं पोट हे पाटलाचं काटच सुटतंय पण काट पडलं पाटलाच काट पडलं हिंमत म्हणायची पाटलाच्या पोराला तोष्ट म्हणायची बाया भिवू लागल्या म्हणे बाई पाटला पुढी आपल्याला नाही लाग नाही जाऊन सांगायचं आणि चला मी नाही बाबा पाटलाच्या पुढी त्या काळात पाटलाच्या पुढी याच्या जातच नव्हत्या म्हणजे आता आमच्या पाण्यातल्या काळ जर पारावर माणसं बसले असले ना तर बाया शेतातून आले ना तर तिथं लांबून एक अर्धा किलोमीटर वाहना हातात घेत होत्या त्या टोप्यात ठेवत होत्या आणि रिकाम्या अनवणी पायान जात होत्या आता तर काळ बदल त्याचा दोष नाही तुमचा मावदेव काळाप्रमाणे वागून का कोणाची मग ते बाया म्हणल्या त्याचं काल सांगलो मी म्हणून सांगतो ते बाया म्हणजे आम्ही पाटलाकडे येत नाही तर मग त्या बायाने मिटिंग घेतली म्हणजे राहिलं पाटलाकडे आपण त्याच्या मायकडे जाऊ पाटलाकडे जाऊ बायाच आपण काय घोडी आपल्याला जायला म्हणजे तिथं जायचे तिथं येऊ तिथं जाऊ मग एक 5-50 बाया एक दिवस उठल्या सकाळी आवाज जरा कमी करायचा याची कसं काढू नका बंद पडल्याची थोडं कमी करावं असं सकाळी 5-50 बाया लुंदराच्या त्या वड्या समोर उभ्या राहिल्या आवाज दिला पाटलीन बाई आत्याबाई बाहेर या आत्याबाई बाहेर या आत्याबाई आल्या पाहिलं अरे बाप्पा म्हणला 5-100 बाया आपल्या घरी मोठे घेऊन आल्या काय करणार सर त्यांनी विचारलं पाटीलबाईंनी सुद्धा मात्र विचारलं तुम्ही इतक्या बाया मिळून आमच्या घरी आल्या काय कारण याचं म्हणले कारण तुम्ही आता एक चमकण मग त्यांनी विचारलं की सांगा म्हणे काय तू म्हणणं आहे ग एकी म्हणे लोणी माझे भक्ती चक्र पाणी तुमचा कृष्ण मी लोणा काढून ठेवलं लोणाचे गुळे काढून ठेवले ना आता मग ते लोणीचं तूप करायचंय आणि माझ्या सुनाईला पाठवायचंय त्या छत्रपती समर्थन करणार हे तुमचं बघ लोणीच होऊ दे ना तू पण होऊ दे ना गोळीचे गोळे खायला लोण्याचे बरोबर दुसरी तू काय म्हणणं काय म्हणणं तुला ते समोर येणे माझे कवाड उघड ये माझे कवाड घरात गेला शिंक्यावर तरला शिंक्यातलं दही दूध लोणी तूप खाल्लं आणि ताक बी सगळं सांडून दिलं घरात सगळं ढवळशीत मग घर केलं बरं केलं असं बाबा लेकरी जाते मी काही देत नाही त्याची असं वगैरे यशोदमातीने त्याला सर्व केली तिथं बंद झालं घरानं तिसरं विचारलं तो काय कारण आहे मग घरानं काय आहे आता तुम्हाला काय सांगू मी म्या आपल्या गावात आता सप्ताही शेवट आहे आज म्हणून म्या मस्त अंगण झाड झुड निर्मळ केलं सडा टाकला रांगोळ काढली आणि तितका तुमचं पोरग पळत आलं मला हे पाहिजे मी तो मुततो काय करतो मी आता लग्न करणार किरीन लग्वी अष्टदा काय त्यावर
काय बाई म्हणे असं असा लेकरू असतं का कुठे इतकं हे हटवण्यासारखं. मी किती सायासन ती रांगोळी काढली वगैरे वगैरे. दुसरी एक बाई झाडू, तिला बी रांगोळीच काढायची होती, ती झाडझूड करू लागली अशी खाली पाहून हेवाळा मागून. म्हणला काय करते तू पुढे? मी पुढे काय करते म्हणजे मी झाडझूड करायला तुला दिसणं काय रे? तू माग पाहिलं एकदा? मी पाहिलं हे त्याच्या हातात टेंबा टेंबा करतो काही टेंबा टेंबा संकट्या पिटून आणल्या भला जाळाचं जाळ त्या संकट्याचा केलेला त्याला मग ते टेंबा आणि तो त्याच्या हातात. मी म्हणलं काय कशाला आणलंय? म्हणजे तू घर जायला तू घर पिटून आता असं म्हणजे तुम्हाला राग येईन का नाही? कोणाला येत असतो आपलं घर कोणी जायला उठल्यावर. मी म्हणलं मोह गाऊन घर जाऊ तू घर नाही का रे? मोह घर काऊन जाऊ तू घर नाही? तू जाय ना. मी असं म्हणल्या बरोबर त्यानं जे एक एक डोळा मागवी एवढा वाचला. बाया सारखी बाया नव्हत्या म्हणा पण मला आहे जे माग बाया साऱ्या मला ह्या पाय काना खाली आवाज काढीन देईन तोंडावर देन का नाही त्या बापच घरे काय हा तिला दाखवेल तो पोरगा काय म्हणलं त्या बाईला त्या बापच घरे का. बरं तिचं काही असो त्या दोघांचं आपण माहित नाही आपलं काय झालं पुढचं. पण मी तुम्हाला एक सामान्य प्रश्न करतो, तुमच्या घरचे तुमच्या बापाचे घर आहेत का? तुम्ही ज्या घरात राहता ते घर जर तुमच्या बापाचं आहे का? उभे तुम्ही त्याच्या स्टिकर चिटकुळे तुमच्या बापाच्या नावाचं. अरे ते घर इटायचं आहे, सिमटाचं आहे, लोखंडाचं आहे, रेतीचं आहे ना का तुमचं बापाचं. आता आपण ज्या वावरात बसलो आता आपण इकत गेलो 26 गुंठे. ज्याच्याकडून घेतलं त्याचं आहे का ज्यानं घेतलं त्याचं आहे? ज्याच्याकडून घेतलं त्याचं आहे का ज्यानं घेतलं त्याचं आहे? दोघायचंही नाही बाबा. ज्याच्याकडून घेतलं त्याचंही नाही आणि ज्यानं घेतलं हे वावर पृथ्वीचं आहे. हे शेत कोणाचं आहे? कोणाचंही वावर त्याचं ज्याचं त्याचं आहे का पृथ्वीचं आहे? सगळं आहे हे सगळं पृथ्वीचं आहे. वावर पृथ्वीचं. घर सिमेंट लोखंड रेती याचे त्याचे. काम करणारे दिले बैल गायचे का तुमचे? बैल कोणाचे? तेच काम करणारे गायचे तुमचे नाही तर. हे ट्रॅक्टर आहे फॅक्टर आहे तर नवीन मशिनरी आल्या ह्या गाड्या फड्या ह्या लोखंडाच्या का तुमच्या? आणि तुमचं काय हे ठेव मनुष्याचे काय काही नाही तुमचं, काही नाही तुमचं आणि कोणी नाही तुमचं. इथं जाता जाता इथं सांगतो एकदा इथं काही नाही तुमचं म्हणजे जीवाचं. बरं तुमचं म्हणजे जीवाचं. इथं काही नाही तुमचं आणि इथं कोणी नाही तुमचं. म्हणायचं ठरलं सांगायचं जर ठरलं तर फक्त एकच वस्तू दिसत तुमची ते हे देव. बर का तिथं फक्त एकच तुमची वस्तू आहे तो आहे. आणि साधू संत कळलं होतं म्हणून ते म्हणतात माझा माझा देव देवा
माझी लाईन तुम्ही सुडी तिकडे पाहायला लागले तर हे हात हे घेऊन नाही हे हात एक जीव आहे हात हे पाय एक जीव आहे हे कान एक जीव आहे महाराज हे नाक एक जीव आहे नाक हे डोळे एक जीव आहे डोळे हे कातड एक जीव आहे कातड आता आत जाऊ का सर आत हाडकं एक जीव आहे आत मांस एक जीव आहे आत रक्त एक जीव आहे आत म्हणजे मलमूत्र आहे का जीव आहे आणि मग जीव कुठे आणि जीव तिथे हे ज्याला कळतं ना तो जीव आहे ऐकायला हे सगळं ज्याला कळायला का जीव आहे जीव आणि सगळं तुम्हाला कळायलंय काही नाही कळायलं पण कळायलं आणि तुम्हाला कळालं म्हणून तुम्ही जीव येत आणि त्या जीवाचा इथं फक्त देव आहे जसं आपल्या या गावात सूर्याचा फक्त उजेड आहे बाकी घर नाही वावर नाही शिडी नाही एखादी सूर्याचं काय इथं इथं म्हणजे जगात सूर्याचं काय इथं उजेडाचं उजेडाचं ना वेगळे नाहीत ना ते हा सूर्य आणि उजेड दोन नाहीत नाव दोन आहेत फक्त आता हे गुळ आहे या गुळातली गोडी आणि गुळ दोन आहेत काही गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सगळं तरंगाने पाणी लाटा बुडबुडे आणि पाणी त्याच्या बुडातलं हे दोन असतात काही का असतंय नाव असतील लय मोठे लाटा बुडबुडे फेस पाणी हा तरंग असू द्या किती बी पण ते नाव किती असते तरी त्या वस्तू किती काही नसतात त्या वस्तू एकच असते उद्या काय वेगळा नव्हे तरंग निराळा तसं नाव दोन आहेत फक्त जीवन देव नाव दोन येत पण वस्तू म्हणून तो देव तुमचा येतो आणि तुम्ही त्या देवाच्या येत हे ध्यान घेतलं पाहिजे याचं नाव हे काला यालाच म्हणते काला जीव ब्रह्माइक्य ज्ञान ज्ञान बोला करायचं नाही आहेच पहिलं तिथे अनादिकालापासून ऐकी जीवातून ब्रह्माचं आणि त्याचं नाव आहे काला तो का म्हणे काला कुठे अभेद देखील आजच्या त्या गवळीचा धाक दाखला का नाही तिथं चिंगाट पळली घराकडं तेव्हा देन तोंडावरून तुझ्या बाबत घरी काय ती गिरी पळून आता दुसऱ्या राहिल्या होत्या त्यातल्या आता लई मोठ्या होत्या म्हणजे सदाबाई मुली आता एक बाबा कोणी एक जण सांगा काय सांगत असं होतं आता मला स्वयंपाक करायचा म्हणलं तू काय तू काय सांगायला सांगू तू काय गरज नाही तर ती एक जण म्हणली आता बाई मग काही गरज नाही मग काय केलं बी नाही तुमच्या पोरांना पण काल पहा तुम्ही जाऊ दिले पाणी आलं नाही दिलं ते पाणी येमणीचं पाणी होतं मी काल सकाळी पाण्याला जाऊ लागले आणि तिथं रस्त्यात लाईन रस्त्यात तुमच्या शेजारच्या पोराचं आणि तुमच्या पोराचं जे भांडण लागलं वाटतच आईन वाटत पुन्हा शिव त्याला पडतंय तेव याला पडतंय हेव त्याला पडतंय तेव याला पडतंय भुरके फिरून झाले त्या पोराला भुरकं फिरू केलं तुमच्या पोरानं घोडसू ते परेशान झालं लढू लागलं आणि पुन्हा त्याला हे तुमचं पुन्हा त्याला शा जेवू लागलो ते शा आहेत माहिती काय 2-4 दिवस सांगायचे तुम्हाला शा असतात म्हणून आणि त्याच्या अंगावर असे ते त्यानं बुरखंडे ओढू काढून वर खडे आणि शिव्या देऊन आरडे वर खडे म्हणजे बसकरी त्याचं सगळं अंग बस करलं त्याचे कातरी शिया देऊ लागलं मी म्हणलं त्याला काय मारचं का काय मग पळत गेले आणि दोघं बाजूला गेले जाय तिकडे त्याचं भांडण सोडलं आणि त्या तुमच्या बरोबर पटकन उचलून काढून बसला मुकुट्यानं म्हणलं कलर घेतलं बरं का जगन महाराज आता मुकुट्या बेस म्हणलं आवाज करू नको जरा दटविडू तुमचं पोरग आता कडवर बसलं ते बसलं 1 मिनिट भर मुकाट्यानं आता कडवर बसलेलं लेकरू कसं असतं आता समजा मी इकडून कडवर घेतलं ना तिकडून त्याची दुनियात मुगळीच असतात ना त्याला करायचे कडवर बसलं त्याचे हात एक हाताने घातला मागून माझ्या मानाच्या तुमच्या पोरानं काय केलं एक हात माझ्या मानाच्या मागून घातला आणि एक हात घातला तोंडाकडे आणि असं जोरात हिसका दिला माझ्या मानाला गप्पन मी माणसाची तोंड जवळ गेली झटके त्याच्या कोणा कुठे गेली तोंड जवळ गेली आणि तोंडाकडे गेल्यानंतर लागला गाणं म्हणायला अमिताभ बच्चनचं चुमा चुमा दे दुसरी आली धावत
दुसरी आली धावत याने गबाई काय केली मात मुखासे मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे तो बाई कोणासी पहावे ना यशोदे बाळ तुझा कान्हा. असं तुमचं पोरगा या वयात असे गाणे म्हणायला त्या विद्यापतींचे त्याचा मोबाईल देऊ नका कुठे तरी बिघडे त्या मोबाईल मुळे यशोदाबाई तर ऐकून घेतलं ते सगळं. त्या बाहेर म्हणजे आता तुम्ही असं करा राहिले शेवटी करा आणि उद्या या सांगेल पुन्हा आता लई टाइम झालाय. त्या बाया काढून दिल्या कृष्णाला बोलून घेतलं तुमच्या काय खाल्लं काय 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 चोरलं काय 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 समजा उद्या सांगू आता नका सांगू आता टाइम लई झालेला आहे. त्या बाया काढून दिल्या कृष्णाला बोलून घेतलं उभं केलं पुढी कृष्णा कृष्णा तुला मी घरी घरात जायचं नाही. मला इथं नाही आलं झालं आता कोणाच्या घरात जायचं नाही. आता त्याचे एक रस आहे पण मला चालता चालता सांगतो सहज. आता बाहेर खायला गेले लोक घरच्या भाकरी गोड लागतात का? रोजच्या रोज बाहेर जे लखलेले यायचं बाबा घरी काही असं जात नाही घरचं कुठं लागत नाही ते. आता पाहा तुम्ही यायचे ना सगळे कोणा कोणा सांगतो हायचं ते पाहिलेले. मला कोणाच्या घरी जायचं नाही तर काय मजा मग गावात राहण्यात मजाच नाही. मग सकाळीच उठला आपल्या गाई सोळल्या आणि आपल्या मित्रांच्या बरोबर गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ गाई गोपाळ वना
जाई गोपाळ गाई गोपाळ सोबळी म्हणा. आपल्या गाई, आपल्या मित्रांच्या गाई मिसळल्या, सगळ्या गाई ते मित्र वृंदावनात गेले. दररोज जायची तिथून पुढे. मग गाई चारायच्या वृंदावनात, दिवसभर गाई चारायच्या. त्या ठिकाणी वेगळे वेगळे खेळ खेळायचे. खेळ खेळून तरी माणसाला कधी सुस्ती आल्यासारखी होती, बोर झाल्यासारखं होतं. या बाबांना काय करायचं, सुस्ती आल्यासारखी झाली की असं दाट एखादं झाड पाहायचं सावलीचं. त्या सावलीच्या झाडाचं उभं राहायचं, कमरेतली बासरी काढायची. बासरीच्या जन्म जवळ असायची बरं का बासरी. कधी कमरेत असायची जगन महाराज, कधी हातात असायची, कधी होटात असायची. तो बासरी कधी सरळ नव्हता, कधी कमरेत, कधी हातात आणि कधी होटात असायची बासरी. त्याच्या झाडाच्या सावली उभं राहायचं, कमरेतली बासरी काढवायची आणि ती बासरी वाजायला सुरुवात करायची. काय बासरी वाजत होती. ती बासरी वाजायला लागली रे लागली की रवी मंडळ चालता यमुना जळ स्थिर स्थिर आहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होईल. शेष कुर्म